नमस्कार, माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। गरज ही शोधाची जननी असते हे वाक्य आपल्या लहानपणापासून आपण ऐकतोय आणि याचा प्रत्यय आत्ताच्या कोरोना काळात प्रकर्षाने येतोय। कोरोना काळातल्या उपचारांपासून ते कोविड काळात लागणाऱ्या साहित्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तयार करण्यात अनेक संस्था, अनेक व्यक्तींनी पुढाकार घेतला आणि नवे शोध सुद्धा लावले। सध्या देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ऑक्सिजनची कमतरता। त्यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी जिथून कुठून शक्य असेल तिथून ऑक्सिजन निर्मितीवरती भर दिला जातोय। आपल्या नाना विविध प्रयोगांसाठी देशभरात नावलौकिक कमावलेल्या IIT मुंबईने सुद्धा ऑक्सिजनच्या आत्मनिर्भरतेविषयी एक संशोधन केलंय। त्यांनी हवेतनं ऑक्सिजन शोषून घेण्याच्या प्रक्रियेवरती आधारित नायट्रोजन संयंत्राचं PSA ऑक्सिजन संयंत्रामध्ये रूपांतर केलंय। यामुळे अगदी सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीने ऑक्सिजन उपलब्ध करणं शक्य होणार आहे। या प्रोजेक्टचे प्रमुख मार्गदर्शक असलेले प्रोफेसर मिलिंद अत्रे सर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया की ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया नेमकी काय आहे आणि त्याचा फायदा कसा होतोय। सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे ABP माझाच्या माझा कट्ट्यावर। नमस्कार अत्रेजी, सगळ्यांनाच उत्सुकता आहे ते सगळा देश प्राणवायूसाठी सगळ्या देशाचे प्राण कंठाशी आले असताना IIT मुंबईनं हे एक संशोधन केलं। मला असं वाटतं की या गप्पांची सुरुवात करण्याच्या आधी ते नेमकं संशोधन काय होतं, ते करण्याची म्हणजे प्रक्रिया काय होती याच्याबद्दल जर तुम्ही आधी सांगाल तर मग आपण पुढच्या गप्पा करू त्यानंतर। करेक्ट। मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे। मी काही ऑक्सिजन किंवा प्राणवायूबद्दल रिसर्च करत नाही, पण माझं स्पेशलायझेशन आहे क्रायोजेनिक इंजिनिअरिंग, म्हणजे लो टेम्परेचर जनरेट करणं, आणि हा विषय मी मेकॅनिकल इंजिनमध्ये शिकवतो। या माझ्या लॅबमध्ये लिक्विड नायट्रोजन प्लांट आहे जो की -196 डिग्री सेंटीग्रेडला नायट्रोजन लिक्विफाय होतो। आपण आज आपल्याला जो ऑक्सिजन हवा आहे तो नॉर्मली दोन तऱ्हेने आपण मिळवू शकतो। एक तर क्रायोजेनिक प्रोसेस आहे की जी आपल्या सगळ्या स्टील प्लांटमध्ये वापरतो आपण ऑक्सिजन प्रोड्यूस करायला, जिथे आपण एअरला लिक्विफाय करतो आणि मग एअर ऑक्सिजन आणि नायट्रोजनमध्ये आपण सेपरेट करतो। ही प्रोसेस खूप लो टेम्परेचरला होते, -176 डिग्री सेंटीग्रेडला वगैरे। दुसरी प्रोसेस जी आहे तिचं नाव आहे PSA युनिट, प्रेशर स्विंग ॲब्झॉर्प्शन युनिट। इथे लो टेम्परेचरला न जाता रूम टेम्परेचरलाच आपण ऑक्सिजन आणि नायट्रोजन डिवाइड करू शकतो, त्याला वेगळं करू शकतो आपण। तर ही प्रोसेस वापरणं सोपं आहे, पण लो टेम्परेचर प्रोसेस वापरणं आणि तिथून लिक्विड ऑक्सिजन आणणं, ट्रान्सपोर्ट करणं, या प्रोसेसमध्ये बरंच कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, ऑपरेशनल एक्सपेंडिचर आहे। तर माझ्या लॅबमध्ये ऑक्सिजन नायट्रोजन मी जिथे तयार करतो तिथे PSA युनिट आहे, त्याला पहिले कॉम्प्रेसर लागतं। हा कॉम्प्रेसर वातावरणातली हवा घेतो, त्याला कॉम्प्रेस करतो आणि मग त्याच्यातनं वॉटर वेपर वगैरे वगैरे काढत, हायड्रोकार्बन, ऑइल पार्टिकल काढून एका PSA युनिटमध्ये जातो। हे PSA युनिटमध्ये आपण ऑक्सिजन आणि नायट्रोजन वेगळे करतो। आत्ता माझ्या लॅबमध्ये होता तो आम्ही नायट्रोजन पास करतो पुढे आणि ऑक्सिजन आम्ही बाहेर फेकायचो। तर माझ्या डोक्यात सदैव हा विचार सुरू होता की हा पण इतकी गरज आहे सध्या देशात ऑक्सिजनची, आणि इथे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवते आहे सगळीकडे। तर हा आपण ऑक्सिजन जो फेकतो आहे बाहेर, तो आपण काय करू शकतो त्या ऑक्सिजनबद्दल। तर तो विचार करता करता माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण नायट्रोजनला पुढे नेण्याच्या ऐवजी जर आपण हे फिल्टर युनिट किंवा PSA युनिट जर चेंज करू शकलो तर नायट्रोजनच्या ऐवजी ऑक्सिजन पुढे जाईल आणि नायट्रोजनला आपल्याला हवेत फेकता येईल, कारण सध्या नायट्रोजनची गरज नाही। सो मी म्हणणार नाही की खूप मोठं संशोधन होतं, पण ही इनोव्हेटिव्ह आयडिया होती, ती कमी काळात काळाची गरज म्हणून आत्ता या क्षेत्राला फार इम्पॉर्टंट आहे। पण जर समजा कुणाच्या प्रोजेक्टमध्ये, प्लॅन्टमध्ये जर नायट्रोजनसाठीची ही जी यंत्रणा आहे ती असेल तर त्यांनी त्या युनिटचं ऑक्सिजन निर्मितीसाठी वापर करावा, याच्यासाठी IIT काही त्यांच्यासाठी वेगळं मार्गदर्शन वगैरे असं काही करतंय? त्यासाठीच आम्ही तिघजण बरोबर आलो होतो, IIT बॉम्बे, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर आणि स्पॅनटेक। आम्ही तिघांनी मिळून हे केलं, कारण IIT बॉम्बे एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे। IIT बॉम्बेमध्ये आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवू शकतो। त्याचप्रमाणे एक लहानसा व्हिडिओ आम्ही तयार केला आणि तो यूट्यूबवर टाकून लोकांना कळेल या भाषेत मी सांगू शकलो। पण माझ्याबरोबर टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित शर्मा आणि त्यांची टीम होती, आणि स्पॅनटेकचे आमचे IIT बॉम्बेचेच अलम आहेत मिस्टर तहलियानी, ते देखील बरोबर होते। आणि आम्ही काय केलं की मला हा प्रयोग केल्यानंतर आमच्या डायरेक्टरनी पण हे आमच्या फेसबुकवर टाकलं आणि बऱ्याचशा चॅनल्सनी पण दाखवलं।
जवळपास 500 ते 1000 फोन्स आलेत आणि मेल्स आले आहेत की आम्हाला हे करायचं आहे. कारण सगळ्यांना एकदम कळलं की आपल्याकडे नायट्रोजन प्लांट आहे, तर आपण या नायट्रोजन प्लांटचा आपण उपयोग करू शकतो ऑक्सिजनला. तर त्या दृष्टीने आम्ही आमची एक हेल्पलाईन तयार केली, आमचा एक ईमेल ॲड्रेस तयार केला आणि आम्ही एक जनरल प्रेझेंटेशन किंवा FAQ आपण जे म्हणतो ते सगळे तयार केले. आणि त्या लोकांना आम्ही असे गायडन्स तयार केलं की त्या लोकांना तिथल्या टेक्निशियनला वापरून, तिथल्या इंजिनियर्सला वापरून, तिथल्या इन्स्टिट्यूशन्सला वापरून हे तयार करता येईल. नाही, होतं काय की आपल्याकडचा बेस्ट ब्रेन जो आहे तो IIT-मध्ये आणि IIT मुंबई हे तर सगळ्या हुशार मुलांचं अंतिम लक्ष असतं असं आपण म्हणूया किंवा तसं मानतोही. इथं इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन होत असतं जे म्हणजे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडवू शकेल अशा प्रकारचं. दुर्दैवानं माध्यमांमध्ये ह्या गोष्टींच्याबद्दल फार कधी येत नाही. जे संशोधन करणारे असतात ते वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्धीपासून लांब राहतात आणि त्यामुळं ज्या गोष्टी अशा घडत असतात, खूप महत्त्वाच्या मोठी कामं होत असतात, पण त्याच्याबद्दल सर्वसामान्य वाचकांना किंवा प्रेक्षकांना मी म्हणेन की त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीत. आता IIT-च्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेक्शनचे आपण डीन आहात. गेल्या काळामध्ये तुम्हाला खूप आनंद आणि समाधान दोन्ही गोष्टी देणाऱ्या कोणत्या गोष्टी काय काय झालं असं तुम्ही सांगू शकाल की जे कदाचित आपल्या वाचकांना किंवा प्रेक्षकांना माहिती नाही आहे पण तुम्हाला खूप आनंद देऊन गेलेली गोष्ट आहे ती? तर यामध्ये मला बरंच काही सांगता येईल आहे, कारण इकडे बरेच कामं सुरू आहेत आमच्याकडे आणि बऱ्याचशा कंपन्या आमच्याकडे त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि त्याला आम्ही सोल्युशन्स देतो. बराचसा रिसर्च आमच्याकडे होतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा दुसऱ्या बाहेरच्या जगातल्या युनिव्हर्सिटीज किंवा कंपन्या देखील आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना हेल्प करतो. त्यांचे प्रॉब्लेम स्टेटमेंट येतात. बेसिक सायन्स चालतं, अप्लाइड रिसर्च चालतो. मी असं सांगू शकेल की गेल्या वर्षात आम्ही जवळपास 264 इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आमच्याकडे तयार झाल्या एका वर्षामध्ये आणि त्यातले जवळपास 164 हे पेटंट्स आहेत या आणि त्याच्यातलं जवळपास आम्ही 25 ते 30 टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करू शकलो आहेत IIT बॉम्बेतनं डिफरंट इंडस्ट्रीमध्ये. मागच्या वर्षीचं सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकेल की बराचसा रिसर्च आमचा केंद्रित होता आणि कोविड केंद्रित होता, कारण बरंचसं लक्ष आणि गेल्या वर्षापासून आपलं लॉकडाऊन सुरू आहे त्याच्यामुळे स्टुडंट्स नाही आमच्याकडे, रिसर्चर्स कमी आहे, PhD पोस्टडॉक्स पण कमी आहे त्यामाने, बट फॅकल्टी मेंबर्स इथेच आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचं काम सुरू होतं आणि बरेचसे प्रोफेसर्स असे की ज्यांनी खूप चांगलं काम सुरू केलं आहे या क्षेत्रात आणि कॅन्सरच्या क्षेत्रात आमच्याकडे बरंच चांगलं काम सुरू आहे. कोविडच्या क्षेत्रात आपल्या KEM हॉस्पिटलबरोबर आमचे प्रोफेसर श्रीवास्तव आहे, प्रोफेसर रिंटी बॅनर्जी आहेत, प्रोफेसर राहुल पुरवार आहे, कॅन्सरच्या बाबतीत काम सुरू आहेत. तर या क्षेत्रात भरपूर काम सुरू आहे आणि आम्ही जवळपास इंडस्ट्री प्रोजेक्ट्स केलेत कोविड केंद्रित. मी जास्ती कोविड म्हणतो आहे, पण त्याचबरोबर आमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिटिक्स नवीन सेंटर तयार झालं आहे. C-Minds नावाचं सेंटर तयार झालं आहे. आमच्याकडे नवीन सेंटर फॉर ऑइल अँड गॅससाठी तयार झालं आहे, जिथे आज आपल्या देशामध्ये ऑइल अँड गॅससाठी बरंचसं आपण बाहेरनं ज्ञान आणतो आहे ऑइल अँड गॅससाठी. तर आम्ही एक मोठं सेंटर स्थापित केलं आहे IIT बॉम्बे, जिथे सगळ्या PSU ऑइल अँड गॅसच्या एकत्र आले आहेत आणि एक सेंटर आम्ही तयार केलं की जिथे रिसर्च होईल आणि ते ज्ञान आपण या PSUमध्ये वाटू शकू. तर अशा बऱ्याच घटना या डीन R&D ऑफिसमधून नवीन सेंटरच्या सुरू. आता कार्बन कॅप्चरचं नवीन सेंटर तयार होतं आहे, सेंटर फॉर डेटा ॲनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं लँग्वेज ट्रान्सलेशन्स, मशीन लँग्वेज ट्रान्सलेशन हे सगळं जोरात सुरू आहे. त्याचप्रमाणे बरंचसं काम जे आपल्याकडे मेट्रोचं सुरू आहे किंवा रस्त्यांचं सुरू आहे त्याचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट, स्ट्रक्चरल ॲनालिसिस करणं. पॉलिसी आमच्याकडे नवीन तयार झालं आहे, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च, हे पण काम आमच्याकडे सुरू झालं आहे. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये IIT बॉम्बेमध्ये काम सुरू आहेत. त्याचबरोबर मला सांगायला आनंद होतो की आमच्याकडे स्टार्टअपसाठी जी इकोसिस्टीम आहे, मी डीन R&D होण्याच्या अगोदर आमच्याकडे साईन नावाचा एक स्टार्टअप युनिट इन्क्युबेटर आहे, बिझनेस इन्क्युबेटर, आणि ऑलमोस्ट फ्रॉम 2012 ते 2018मध्ये मी त्या स्टार्टअप युनिटचा हेड होतो, बिझनेस इन्क्युबेटरचा हेड होतो. आणि आतापर्यंत जवळपास 174 कंपन्या, स्टार्टअप्स तिथून तयार झाल्या आहेत आणि त्या सगळ्या टेक्निकल कंपन्या. कारण IIT बॉम्बेमधनं आम्हाला नेहमी की आपल्या कंपन्या टेक्नॉलॉजी बेस असाव्यात. त्याचं कोणाचं तरी PhDचं काम, कोणाचं तरी MTechचं काम किंवा प्रोफेसरांच्या आयडिया स्टुडंट्स पुढे घेऊन जात असतात, असं देखील कार्य आमच्याकडे बरंच सुरू आहेत आणि फार मोठ्या कंपन्या आपल्याकडे तयार झाल्या आहेत. इनफॅक्ट आमच्याकडे आता रिसेंटली एक युनिकॉर्न पण झालं आहे.
जे $1 मिलियन वरती त्यांचं गेलं आहेत. तर अशा बरेच व्हेन्यूज बरेच काम IIT बॉम्बेमध्ये सुरू आहेत. पण अत्रेजी, तुमचे अनेक विद्यार्थी तुमच्याकडून शिकून स्टार्टअप्स ते सुरू करतात आणि मग नंतर काही काळामध्येच ती कंपनी 500 कोटीची, 1000 कोटीची, 2000 कोटीची होती. तुम्ही तुमच्या अनेक विद्यार्थ्यांच्या अशा कंपन्या झालेल्या ज्यांना तुम्ही घडवले अशा इतक्या वर्षांमध्ये बघितले असेल. तुम्हाला असं आपण संशोधनाचं काम सोडून स्टार्टअप करावे आणि भरपूर पैसे कमवावेत असं नाही वाटलं कधी? मी स्वतः IITत शिकवायला येण्याच्या अगोदर 15 वर्ष मी बाहेर काम केलं आहे, इन्क्लुडिंग एका 2 प्रायव्हेट कंपन्यामध्ये. टाटामध्ये होतो मी, ऑक्सफर्डमध्ये होतो, नंतर ॲटॉमिक एनर्जीमध्ये होतो आणि मग मी शिकवायला इकडे आलो आहे. गेले 15-16 वर्षापासून मी शिकवतो आहे IIT बॉम्बेमध्ये. मी स्वतः असं मला वाटतं की मी बिझनेस पर्सन नाही आहे, पण मला इनोव्हेशन करायला आवडतं. आता प्रत्येकजण एंटरप्रेन्योर नाही होऊ शकत, प्रत्येकजण स्टार्टअप नाही करू शकत. इनफॅक्ट 2 किंवा 3% लोकच असं म्हणतात की जे एंटरप्रेन्योर बनू शकतात. पण मला अभिमान वाटतं की माझे स्टुडंट बनू शकतात ना. बेसिकली त्या एजमध्ये एक 20 ते 30मध्ये रिस्क टेकिंग ॲटिट्यूड जो आपण म्हणतो तो ते स्टुडंट पर्टिक्युलर घेऊ शकतात. आणि त्यांच्यामागे प्रत्येक वेळा प्रोफेसर असतातच, कारण बॅकग्राऊंड रिसर्च हा व्हायलाच हवा, राईट. रिसर्च हा व्हायलाच हवा, तरच ते प्रॉडक्ट एका लेवलहून दुसऱ्या लेवलला जाऊ शकेल. तर प्रत्येक प्रोफेसर जर एंटरप्रेन्योर होऊ शकणार नाही, तो रिसर्च करू शकेल, पण त्यांचे स्टुडंट्स पुढे जातात. मी स्वतः एंटरप्रेन्योरियल ॲक्टिव्हिटी शिकवतो, त्यांना IP शिकवतो, त्यांना मेंटर्स होऊ शकतो, इनोव्हेशन करायला उद्युक्त करू शकतो. पण मला वाटतं की म्हणजे एंटरप्रेन्योरियल थिंकिंग, बिझनेस मेकिंग, प्रॉफिट मेकिंग हे माझ्यात ते गुण नाही आहेत, पण नॅचरली ते बाकीच्या स्टुडंटमध्ये आहेत. तर मला नाही वाटलं की आपण स्टार्टअप करावं म्हणून, पण मला असं वाटतं की आपण स्टार्टअप आपल्या आयडियानी कोणीतरी स्टार्टअप करावं, टेक्नॉलॉजी आपण तयार करावी आणि ती लायसन्स करून कोणीतरी ती पुढे न्यावी, हे नक्कीच वाटतं. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये जसं आपण डिजिटल विश्वामध्ये सगळेजण गेलो आणि मग नंतर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप्स आणि इतक्या म्हणजे कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आता आपण सगळ्यांच्या आपल्या आयुष्यामध्ये आल्या आणि स्थिरावल्या. बरोबर. तुम्ही तर आमच्या आधी कदाचित 5 वर्ष 10 वर्ष ह्या गोष्टी घडण्याची प्रक्रियाच तुम्ही सुरू करून दिली असं मी म्हणेन. तुम्हाला कोणती गोष्ट जी आता आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे टेक्नॉलॉजीच्यामुळं, जी घडत असतानाही खूप इंटरेस्टिंग वाटली होती आणि आता घडून गेल्यानंतर ही गोष्ट झाली याचं फार छान वाटतं असं मी म्हणेन? मला एवढंच सांगायला आवडेल की टेलिकम्युनिकेशन एरिया जो आहे, मी 1993 ते 95 किंवा 96 जर्मनीला होतो आणि आम्हाला घरी फोन करायला तेव्हा ते डायलचे फोन असायचे. आम्ही महिन्यातनं एक वेळा, मी तेव्हा स्टुडंट पोस्ट डॉक्टरल रिसर्च करत होतो, तिथून मला घरी फोन करायला माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, तर महिन्यातनं आम्ही एक दिवस तो घरी फोन करायचो. त्याला देखील बरेच पैसे लागायचे त्यावेळेला. पण तो करायला मला फार विचार करायला लागायचा की आपल्या स्टुडंट स्कॉलरशिपमध्ये सगळे शक्य आहे का त्यावेळेला. आणि हे फक्त मी 93-94चं बोलतो आहे. त्याच्यानंतर मात्र मी 8-10 वर्षांनी मग ऑक्सफर्डला होतो आणि तिथे क्रांती जातो. तेवढ्या पिरियडमध्ये भरपूर टेलिकम्युनिकेशनमध्ये क्रांती होऊन गेली लिटरली. आणि आता तेव्हा आम्ही लिटरली एखादी स्वयंपाक घरी करताना एखादी फोडणी कशी द्यायची किंवा आता याची रेसिपी कशी करायची हे आपण केवळ फोनवरती कितीही वेळ बोलू शकायचो. तो 10 वर्षातला फरक झाला. आणि आता त्याच्यानंतर 10 वर्ष आपण आज व्हिडिओवरती बोलू शकतोस, कुणी कोणाशीही बोलू शकतो, कुठेही बोलू शकतो, किती वेळ बोलू शकतो. ही क्रांती मला खूप अफाट वाटते. ॲक्च्युली प्रत्येक 10 वर्षामध्ये ही मोठी क्रांती होते आहे. सो माझ्या हे दशकांमधली मी 93 ते 2003 आणि 2003 ते आता 2020मधला फाट डिफरन्स जो बघितला आहे. आणि आम्ही एकेकाळी ऑफकोर्स तुम्हाला माहीत असेल की आपण ते फोन फिरवायचो आणि रात्री 9 नंतर 1/4 रेट व्हायचा किंवा 10 नंतर 1/4 रेट व्हायचा म्हणून वाट पाहत बसायचो. तर त्या टेलिफोन युगातली क्रांती मला अगदीच फारच युनिक वाटते. आणि इंडियाला त्याच्यात नक्कीच हेल्प झालं की आपण मधले ते पेजर वगैरेची क्रांती सोडून आपण डायरेक्टली 4G आणि 5Gकडे जाऊ शकतो. त्याच दृष्टीने मला वाटतं की पुढच्या युगामध्ये आपण बायोसायन्स, बायोटेक्नॉलॉजी, त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिटिक्स यामध्ये देखील आपण खूप फास्ट फॉरवर्ड करून आपण पुढे जाऊ असं मला वाटतं. कारण नवीन जनरेशन आपल्याकडे जे येतं आहे ते इतकं फॉरवर्ड लुकिंग आणि टेक्नॉलॉजी सावी आहे की त्या लोकांना मला वाटतं की आपण इथून फार पुढे जंप घेऊ शकू.
90च्या दशकामध्ये ऑल्विन टॉफलरची खरं तर तोपर्यंत 3 पुस्तकं आली होती आणि फ्युचर शॉकमध्ये जेव्हा की यूज अँड थ्रो येईल, आणखीन म्हणजे काय काय बदल होत जातील पुढच्या समाजामध्ये याची जेव्हा ते सगळं येत होतं तेव्हा ते अविश्वसनीय वाटत होतं. मी म्हणेन की असा समाज अशा पद्धतीनं वागेल किंवा समाजामध्ये इतके बदल होत जातील. किंवा त्यानंतरही मला असं आठवतं की 2001मध्ये मी देवांग मेहतांचं एक ते नॅस्कॉमला असताना त्यांच्याकडून IT मध्ये काय होईल आणि तुम्ही मोबाईलचा वापर करून रेल्वेचं तिकीट बुक कराल, बँकांचे व्यवहार कराल वगैरे जेव्हा ते सांगत होते तेव्हाही कळत नव्हतं की ह्या मोबाईलमध्ये ह्या गोष्टी कशा घडतील, म्हणजे कसं घडणार. आता असं आहे की जे आमच्यासारखे तंत्रज्ञानापासून 100 मैल लांब असणारी जी माणसं आहेत त्यांना कदाचित ह्या गोष्टी त्यावेळेला दिसत नसतील, पण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये होतात, तुम्हाला त्या जाणवत होत्या की बदल कसे कसे होत आहेत किंवा कसे होत जाणार आहेत. आत्ता 2021मध्ये तुम्हाला आपलं आयुष्य, सर्वसामान्य माणसाचं आयुष्य बदलून जाईल अशा काही गोष्टी सांगता येतील की आत्ता कदाचित त्या अविश्वसनीय वाटतील पण पुढच्या काळामध्ये त्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले असतील. मला एकदम काही सांगता येणार नाही, पण एक क्रायोनिक्स नावाची एक गोष्ट आहे की जिथे असं म्हणतात की आज जर मला काहीतरी अविश्वसनीय रोग झाला आहे, फॉर एक्झाम्पल एखादा कॅन्सर झाला आणि त्याला आज या रोगाचं उत्तर नाही आहे, तर असं म्हणतात की आपली बॉडी, आपण एखादा पेशंट असेल तर त्याला ती बॉडी जिवंत ठेवून, त्याला लो टेम्परेचरला प्रिझर्व ठेवून जेव्हा केव्हा त्या याच्यावरती उत्तर आलं असेल तर त्याला ते पुन्हा ते मेडिसिन त्याला देता येईल आणि त्याला पुन्हा त्याचा हार्ट सुरू राहतो, तो एका वेगळ्या परिस्थितीत असतो, पण त्यावेळेला त्याचं ब्रेन आणि हे सगळं पुन्हा उद्युक्त करता येईल असं मी वाचलं होतं. असं आहे का, त्याला क्रायोनिक्स मला वाटतं म्हणतात. आणि तसं झालं तर मला काही अगदी हे वाटणार नाही की आश्चर्य वाटणार नाही, पण हे सगळं आत्ता ते मला अद्भुत वाटतं की आज जर एखाद्या रोगाचं निदान होत नाही आहे किंवा त्याला मेडिसिन नाही आहे तर कॅन माय बॉडी बी प्रिझर्वड फॉर ए फ्युचर पॉसिबल डोसेज. इज दॅट द आन्सर? मला माहीत नाही त्या बाबतीत, पण हे फार अद्भुत वाटतं आत्ता तरी. श्रीमंत माणसं कधीच मरणार नाहीत. बरोबर आहे. किंवा तसे म्हणतात की स्पेसमध्ये जायला त्यांना वरती आरामात स्पेस टुरिझम होऊ शकेल. आत्ता तरी मला ते वाटत नाही, पण असं म्हणतात स्पेस टुरिझम सुरू होईल आहे आणि दॅट कुड बी अ पॉसिबिलिटी. आता प्रायव्हेट कंपन्या SpaceX वगैरे यायला लागल्या आहेत आणि तिथे देखील हे सगळं पॉसिबल आहे, नाही असं म्हणू शकणार नाही आपण. सर, आत्तापर्यंत आपल्या ज्या गप्पा झाल्या त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा 2-3दा तुम्ही उल्लेख केला, तर IIT बॉम्बेमध्ये त्याच्याबद्दलचं काय संशोधन सुरू आहे आणि त्यात आपण काय म्हणजे किती पुढे जाऊ असं तुम्हाला वाटतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे बेसिक मशीनला शिकवणं, राईट. तिथे जी माणसांची कामं होती ती जर मशीन करू शकेल तर त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणू. किंवा माणसांच्या चुका किंवा अलार्म्स असं काही देऊ शकेल. फॉर एक्झाम्पल एखादी मशीन मी जर तयार केली की मी आल्याबरोबर मला एखादा इथे रोबो येईल आणि तो मला पाण्याचा ग्लास देऊ शकेल किंवा मला चहाचा कप देऊ शकेल किंवा माझं स्वागत करू शकेल, ॲज सिम्पल ॲज दिस. तर हे सगळं झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि माणसाच्या बेंदूसारखा इंटेलिजन्स अजून तयार झालं नाही आहे. माणसाच्या बेंदूसारखा रिफ्लक्स ॲक्शन जी असते तशी तयार झाली नाही आहे. पण जितकं आपण एखाद्या युनिटला ट्रेन करत जाऊ त्याच्यासाठी त्याला डेटा द्यावं लागेल की या सिच्युएशनमध्ये कसं वागावं, त्या सिच्युएशनमध्ये कसं वागावं, हे जर आपण त्यांना देऊ शकू आणि त्यांना जास्तीत जास्त ट्रेन करू शकू तर याबाबतीत कामं सुरू आहे. रोबोट सुरू आहे की आपण तिथे जायचं, तिथून काम करायचं. बेसिकली रोबोटिक्स काइंड ऑफ अ मशीन. आणि जी मशीन स्वतः ट्रेन होऊन इंटेलिजंट बनत जाते. त्यांना आपल्याला डेटा द्यावा लागेल आणि त्याप्रमाणे ती इंटेलिजंट होत राहील. फॉर एक्झाम्पल कुठेतरी एक्सप्लोजिव्ह आहेत आणि आपल्याला ते डिटेक्ट करायचे आहेत तर त्याला काहीतरी करावं लागेल, त्याला एक चिप टाकावं लागेल, त्याच्यात एक्सप्लोजिव्ह डिटेक्शन व्हायला हवं. तर हे सगळे रिसर्च आमच्याकडे पण सुरू आहेत. या दृष्टीने बरेच प्रयत्न सुरू आहेत. याला वेळ लागेल पण याला डेटा पण लागेल आणि त्याच्याबरोबर तो डेटा ॲनालिटिक्स करून त्यांना तो फीड केला पाहिजे आणि त्या दृष्टीने ही कामं सुरू आहेत. पण अत्रेजी, आता ज्ञानदा आमची अँकर आहे, तर अँकरिंग वेगळं आणि न्यूज रीडिंग हे वेगळं. तर किती काळामध्ये रोबो न्यूज रीडिंगचं काम करू शकतील असं तुम्हाला वाटतं? मला ज्ञानदाच्या चेहऱ्यावरचे जे हास्य असतं किंवा
एक रिफ्लक्स रिप्लाय जो असतो तो मला वाटत नाही रोबो कधी देऊ शकेल म्हणून. आणि तशी वेळ नाही येऊ आपल्याकडे आणि आपल्याला नेहमी तिथे जिवंत ह्युमन बिंगच दिसतो. तो कधी रोबो रिप्लेस ना करो. न्यूज देऊ शकतो एखादा रोबो आणि त्याला आपण न्यूज देण्याचं काम वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये वेगवेगळ्या इंटरप्रिटेशननी पण न्यूज देता येईल आहे. पण मला वाटतं समोरा कोणाशी बोलणं आणि त्याला रिप्लाय करणं आणि त्या रिप्लायमध्ये संवेदना असणं, त्याचा सेन्स असणं, स्मेल असणं, या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आजकाल स्मेल सेन्सर्स आलं. बेसिकली हे सेन्सर्स सगळे असतात ना. तर हे सेन्सर्समधला एखादा विनोद आयडेंटिफाय करणं देखील अजून तरी मला वाटत नाही की लँग्वेजमधला विनोद रोबोटला कळून त्याला तो रिॲक्ट करू शकेल. ॲज लॉंग ॲज आपण एकमेकांशी बोलू शकू आणि त्याच्यातला विरोधाभास, बोलण्यातला उपहास, फॉर एक्झाम्पल सटायर असेल किंवा विनोद आयडेंटिफाय करण्याची ताकद जोपर्यंत त्या लँग्वेजमध्ये शकत नाही, मग ती त्याला लँग्वेज पण शिकावी लागेल. हे सगळं नॉलेज तयार करून एखादा रोबो तिथं उभं करणं मला तरी आज पॉसिबल वाटत नाही आहे. त्याचा 10-20% पॉसिबल आहे, पण असं झालेलं मला तरी आवडणार नाही. आज मला जिवंत मूर्ती माणसाचीच पाहायला आवडेल नेहमी तिथे. नाही, म्हणजे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत सगळ्या तमाम न्यूज रीडर्सना काही धोका नाही आहे, तोपर्यंत त्यांच्या नोकऱ्या शाबूत आहेत. पण अत्रेजी, मुळामध्ये ह्या विषयाकडं म्हणजे हे संशोधन आणि या क्षेत्रामध्ये येण्याचं तुम्ही काही ठरवून झालं? तुमचा प्रवास कसा झाला? तुम्ही कुठं शिकलात? तुमची काय बॅकग्राऊंड आहे? राईट. तर मी मूळचा नागपूरचा आणि नागपूरलाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. आणि नागपूरला आमची शाळा सोमलवारा शाळेत मी होतो. त्याच्यानंतर मी VRCला गेलो, म्हणजे तेव्हाचं रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज आणि आता VNIT म्हणतात त्याला. तिथून BTech केलं. आणि त्या BTech करतानाच मला एका कंपनीत इंटर्नशिप म्हणून 3rd इयर नंतर आम्ही एक इंटर्नशिप करतो. तर तेव्हा मी एका कंपनीत गेलो होतो आणि तिथे मला कळलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं होतं. आणि तिथे मला कळलं की अशा टाईपचा जॉब करणं मला 9 ते 5 काही मला जमणार नाही. मी त्याच्यासाठी काही काय म्हणतात माझी तशी टेंडन्सी किंवा तशी प्रवृत्ती नाही आहे. अभ्यासात मी बरा होतो, त्याच्यामुळे मला पुढे माझ्या डोक्यात होतं की आपण रिसर्च करावं. माझ्या डोक्यात टीचिंगची आवड पण होती, मला शिकवायला आवडायचं. पण त्याच्यासाठीच पुढे क्वालिफिकेशन करत मी नंतर IITत आलो. आणि त्यावेळेला कोणी PhD वगैरे नाही करायचं, मास्टर्सच करायचं. पण मला जेव्हा कळलं की इतकं लो टेम्परेचर आणि ही एअर लिक्विफाय होते हे मला तेव्हा कळलं त्यावेळेला. आणि मला पहिल्यांदा वाटलं की आपले ज्या अवतीभोवती जे गॅसेस आहेत ते आपण लिक्विफाय करू शकतो. त्याला लिक्विड ऑक्सिजन, लिक्विड नायट्रोजन, लिक्विड हेलियम हे सगळं तयार होऊ शकतं हे मला पहिल्यांदा कळलं. आणि त्याचं मला भयंकर अट्रॅक्शन वाटलं. मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2 गोष्टींचं अट्रॅक्शन खूप होतं की ऑटोमोबाईल, आपल्या घरच्या गाड्या, आणि रेफ्रिजरेटर म्हणजे घरचं रेफ्रिजरेटर. या 2 गोष्टी कारण दिसायच्या आणि याबद्दल मला नेहमी अट्रॅक्शन होतं. तर त्याच्यातला मला हा प्रांत खूप आवडला की आपण लो टेम्परेचर जसं करत जाऊ तसा हा गॅस आपण लिक्विड करू शकतो. लिक्विड ऑक्सिजन, लिक्विड नायट्रोजन कॉन्सेप्ट तेव्हा नव्हताच, म्हणजे मला माहीतच नव्हतं त्यावेळेला. तर त्याचं अट्रॅक्शन वाटून मी IIT बॉम्बेमध्ये माझे प्रोफेसर होते, प्रोफेसर नारायण खेडकर आणि प्रोफेसर बापट, यांच्याकडे मी PhD केलं. 1991मध्ये मी इथून PhD केलं IIT बॉम्बेहून. आणि इमिजिएटली मला टीचिंगला जायचं होतं, पण त्यावेळेला अशा संधी येत गेल्या की मला आणखीन नवीन शिकायला आवडलं त्यावेळेला. त्याच्यानंतर मला पोस्ट डॉक्टरल रिसर्चची स्कॉलरशिप मिळाली जर्मनीमध्ये. 3 वर्ष मी जर्मनीमध्ये गेलो. त्याच्या अगोदर मी 2 वर्ष टाटामध्ये पण काम केलं. टाटा रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर पुण्याला आहे. तिथे मी एक न्यूमरिकल मॉडेलिंग किंवा आपल्याकडे आपण याला कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स वगैरे म्हणतो त्या प्रांतात काम केलं. त्यावेळेस ते नवीन होतं. तेव्हा कम्प्युटर्स एवढे मोठे कम्प्युटर्स अवेलेबल नव्हते. लहान लहान कम्प्युटर्स होते. आम्ही न्यूमरिकल सिम्युलेशन्स करायचो. मोठे प्रयोग करण्यापेक्षा कम्प्युटरवरती ते प्रयोग करता यायचे. मी जर्मनीत असताना तिथल्या प्रोफेसरांनी मला तिथे टीचिंग करायला बऱ्यापैकी जर्मनीत होतं, पण ऑफकोर्स इंग्लिशमध्ये पण तिथे चालायचं. तिथल्या प्रोफेसरने मला सांगितलं की तिथे तुम्ही का शिकवत नाही. तर माझ्या डोक्यात तो विचार आला होता. पण त्याच वेळेला त्यावेळेला तुम्हाला माहीत असेल की आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वॉज अंडर सँक्शन्स. आपण 1991ला आपल्याकडे तेव्हा अगदीच आपल्याकडे डॉलर्स पण नव्हते, म्हणजे परिस्थिती आपली इंडियाची एकंदरच खालावत होती. तेव्हाच आपले नवीन फायनान्स मिनिस्टर मनमोहन सिंग आले होते आणि बरंचसं ट्रेंड सुरू झाला होता.
तर त्यावेळेला मला ॲटॉमिक एनर्जीमध्ये येण्याची संधी मिळाली. इनफॅक्ट मी त्यांना एक लेटर पाठवल्यावर मला त्यांना तिथल्या डायरेक्टरनी मला टेलिफोन केला. त्यावेळेला टेलिफोन करणं फार कठीण होतं, पण त्यांनी मला टेलिफोन करून सांगितलं की तुमच्यासारख्या माणसांनी परत यायला पाहिजे. म्हणून मी सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इंदोरला आहे तिथे परत आलो. तिथे एका नवीन क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी, मी डिटेल्स सांगू शकत नाही, पण नवीन क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी आपण तयार केली तिथे. त्याच्यानंतर तिथे मी 4-5 वर्ष काम केल्यानंतर मला पुन्हा एका नवीन एका कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायला संधी मिळाली. आमच्या क्षेत्रात ऑक्सफर्ड इन्स्ट्रुमेंट्स नावाची कंपनी फार प्रसिद्ध आहे. ती ऑक्सफर्डलाच असते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून ती बाहेर आलेली आहे कंपनी आहे. आणि ती कंपनी MRI मशीन्स किंवा NMR मशीन, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स, या मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत. एक मशीनची कॉस्ट 10-15 करोड असते. आपल्याकडे MRI मशीनची कॉस्ट 10 करोड आहे, 15 करोड आहे. तसंच NMR मशीनची कॉस्ट, ज्याचं आपण ड्रग्स तयार करतो, त्याला आपण मॉलिक्युल 3 डायमेन्शनल बघतो, तर त्याच्यावरती मला काम करण्याची संधी मिळाली. इनफॅक्ट त्याच्यातलं काम देखील माझं फार मोठं होतं. आणि तिथलं जे मॅग्नेट असतं, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स, म्हणजे मॅग्नेट जे असतं ते सुपर कंडक्टिंग मॅग्नेट असतं. त्याला आपल्याला खूप लो टेम्परेचरला ठेवावं लागतं. तर त्याच्यावर काम करण्याची संधी मिळाली. ते युनिट मग आम्ही तयार करून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डेमॉन्स्ट्रेशनला ठेवलं होतं. 2004मध्ये मी भारतात परत आलो आणि ती आमची टेक्नॉलॉजी त्यावेळेला बरीच प्रसिद्ध झाली होती. IIT बॉम्बेमध्ये मी इथे लेक्चर द्यायला मला बोलावलं होतं त्यावेळेला. आणि तेव्हा मला माझ्या प्रोफेसरने सांगितलं की मे बी दिस इज द टाईम टू कम बॅक. आणि 2005च्या ऑक्टोबरमध्ये मी पुन्हा भारतात परत आलो टीचर म्हणून. सो 1991 ते 2005 इतके मला वर्ष लागले, 14-15 वर्ष लागले टीचिंगमध्ये परत यायला. पण टीचिंगमध्ये आल्यापासून मला एवढं कळलं की टीचिंग आणि रिसर्च या 2 गोष्टी मला आवडतात, भावतात. स्टुडंट्स आणि टेक्नॉलॉजी या विश्वात माझं मन नक्कीच रमतं. मी आता सांगितलं की बिझनेस इन्क्युबेटर सुरू केलं आहे आणि तरुणांनी बिझनेसमध्ये यावं यासाठी तुम्ही प्रयत्न करत असतात. त्या विशेषतः IITमधले 4-5 जण एकत्र यावे, त्यांनी कंपनी स्थापन करावी. परंतु ज्याप्रमाणे पाश्चात्य देशामध्ये जसं म्हणजे गुगल, फेसबुक ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, तिथे जे वर्क कल्चर असतं, तर तसं वर्क कल्चर आपल्याकडे सुरू व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केले होते. परंतु ते प्रयत्न यशस्वी झाले असं तुम्हाला वाटतं का? आणि जर झाले असतील तर ते किती टक्क्यापर्यंत झाले असतील? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती इकोसिस्टीम. इकोसिस्टीम जी आहे ती गुगल, फेसबुक किंवा सॅन फ्रान्सिस्को तुम्ही म्हणताय की बे एरियामध्ये इकोसिस्टीम आहे. लोक आपलेच आहेत. आम्ही डिफरंट IITचेच लोक आहेत किंवा सगळे चांगले NITचे तरुण आहेत. ते तिथे गेल्यानंतर जे काम करतात, खरं दुःख तेच आहे की तिथे गेल्यानंतर जे काम करतात ते इथे का करू शकत नाही. इथे सिस्टीम आहेत, इथे सिस्टीम आहे आपल्याकडे, पण आपल्याकडे इकोसिस्टीम नाही. आपल्याकडे याला बेसिकली कारण आहे की थोडीशी इन्सिक्युरिटी पण असते. प्रत्येकाला जॉब पहिले हवा असतो, कारण प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात पुढे याला लोन काढलं असतं, त्याला लोन फेटायचं असतं. दॅट इज वन पॉसिबिलिटी. सेकंड, मी पहिलेच म्हटलो की एंटरप्रेन्योर सगळे बनवू शकत नाहीत, कमी लोकच बनतात. आणि जेव्हा माझ्या बरोबरचा माणूस, मुलगा किंवा मित्र जेव्हा एंटरप्रेन्योर बनतो, तेव्हा मला वाटायला लागतं की आपण पण असं बनवू शकतो. तर हे वाटणं फार इम्पॉर्टंट आहे. तो कॉन्फिडन्स आपल्यात असणं फार इम्पॉर्टंट आहे. त्या दृष्टीने ॲक्च्युली IIT बॉम्बेमध्ये आम्ही DS सेंटर, आमच्या एका अलुमनींनी आम्हाला देसाई सेठी सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप, भरत देसाई म्हणून त्यांनी आम्हाला हेल्प केली आहे. आणि IIT बॉम्बेमध्ये आता आम्ही BTech मायनर इन एंटरप्रेन्योरशिप शिकवतो आहे. खरं तर एंटरप्रेन्योरशिप शिकवता येत नाही, पण त्यांना आम्ही, ज्यांना एंटरप्रेन्योर होण्यासाठी वाटतं, त्यांना वेगवेगळं नॉलेज जे लागतं ते देतो आम्ही. त्यांना कशी बिझनेस केस कशी तयार करायची, मार्केट कसं ठेवतं, त्याला फायनान्स कसा तयार करायचा, पेटेंटिंग कसं करायचं, हे आम्ही त्यांना शिकवायला लागलो आहे. हळूहळू ही इकोसिस्टीम तयार होती आहे. हळूहळू मुलं उद्युक्त होतात आहे. आत्ता त्या IIT पुरते लिमिटेड असेल, NIT पुरते लिमिटेड असेल, पण हे मोठं व्हायला लागलं आहे. ऑफकोर्स कोविडमध्ये एकदम बरंच डॅमेज झाला आहे, पण मी सांगू का, एव्हरी अपॉर्च्युनिटी, एव्हरी सच पॉसिबिलिटी, एव्हरी प्रॉब्लेम गिव्स अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज. तर आत्ता जे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आहेत त्याच्यातनं बऱ्याच अपॉर्च्युनिटीज बाहेर येतात आहेत. तर या ऑक्सिजनचं केस केल्याबरोबर मला कितीतरी लोकांनी कॉल केला की याच्यातनं मला ही टेक्नॉलॉजी कळते, ती टेक्नॉलॉजी कळते, आपण असं करू शकतो, आपण तसं करू शकतो. कितीतरी मुलांनी लिहून पाठवलं आहे आणि कितीतरी लोकांनी त्यांच्यासमोर टॉक देण्यासाठी बोलवलं की याच्यातनं एंटरप्रेन्योरियल बिझनेस कुठला तयार होऊ शकेल आहे. तर ही इकोसिस्टीम तयार होऊ शकते आहे. पण या इकोसिस्टमला इम्पॉर्टंट आहे की गव्हर्नमेंट पण याला बरंच प्रोत्साहित करतं आहे, पण त्यांना प्रत्येकाला पैसा लागतो स्टार्टिंग करायला. त्यांना ऑफिस स्पेस लागते, त्यांना वायफाय सिस्टीम लागते, त्यांना चांगले स्टुडंट्स लागतात, चांगले सहकारी लागतात, चांगले इंजिनियर्स लागतात. हे सगळीकडे पॉसिबल आहे की नाही, हा एक मोठा
खूप खूप गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, खूप Tier 2 Tier 3 सिटीमध्ये देखील काम करतात आहेत. पण ही इकोसिस्टम तयार करायला मला कॉन्फिडन्स वाटला पाहिजे. किंवा आत्ता जसं लोकांना वाटतं की फक्त मला जॉब मिळेल आणि 10-15 हजार मिळेल तरी माझं ॲक्च्युली कार्य सुरू होईल आहे. पण 2-3 वर्ष त्यांना विदाऊट पैसे न घेता, काहीही पैसे न मिळता त्यांना ते करता येईल की नाही. इस्पेशली टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप मी जास्ती म्हणतो की जिथे तुम्हाला पैसे मिळायला वेळ लागतात. पण जसे ओला कॅब आहे, आता IIT बॉम्बेचं स्टुडंट्स आहे आमचे भवेश वगैरे वगैरे, हे लोक ओला कॅब वगैरे हे प्लॅटफॉर्म बेस्ड होतं, राईट. पण आता त्याच्यात खूप टेक्नॉलॉजी पण आली आहेत. तसे टेक्नॉलॉजी बेस्ड एंटरप्रेन्योरशिपला वेळ लागतो, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंटला वेळ लागतं. कारण सगळ्यात मी जवळनं बघितलं की सगळ्यात वाईट दिवस एंटरप्रेन्योरसाठी हा असतो की जेव्हा त्यांना सॅलरी द्यावी लागते त्याच्या इंजिनियर्सला आणि स्वतः सॅलरी न घेता. तर हे सगळं त्यांना करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना तेवढा कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की आपण एंटरप्रेन्योरशिप होऊन हे सगळं करू शकतो. सर, आत्ता तुम्ही स्टार्टअप्सबद्दल बोलत होते आणि म्हणजे तुम्ही 2005 सालापासून IIT मुंबईमध्ये आहात. हा ब्रेन ड्रेनचा जो इश्यू आहे तो IITसाठी तर सगळ्यात महत्त्वाचा आहे की IITत सगळ्यात बेस्ट जे देशातले स्टुडंट्स असतात ते येतात. IIT मुंबईमध्ये तर पूर्ण देशातले सगळ्यात हुशार मुलं येतात आणि ते मात्र परदेशात निघून जातात. तर तुम्हाला गेल्या 15 वर्षात काय दिसतंय? आणि आता आपण आत्मनिर्भर हा शब्द सतत वापरतो, त्या दृष्टीने काही IITत सुरू झालं आहे की नाही? मला वाटतं आता ब्रेन ड्रेन त्या मानाने बरंच कमी झालं आहे. बरेच लोक आजकाल जे बाहेर जातात आहे त्या लोकांचा, कारण आता इंडियात पण सॅलरी चांगल्या व्हायला लागल्या आहेत आणि बरेच लोक आपल्याकडे आता गुगल आणि फेसबुक इंडियात पण आले आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडियात पण व्हायला लागली आहेत, सॅलरीज चांगल्या झाल्या आहेत. एकेकाळी मी म्हणेल की 1980 ते 2000मध्ये खूप अट्रॅक्शन होतं, फॉरेन ट्रॅव्हलचं अट्रॅक्शन होतं, फॉरेन स्टेच अट्रॅक्शन होतं, सॅलरीमध्ये खूप डिफरन्स होता. आणि तेव्हा म्हणजे आमच्या काळात पण म्हणू शकेल मी, तेव्हा खूप अट्रॅक्शन होतं. पण आता नवीन युगामध्ये मी बघितलं आहे की बरेचसे माझे स्टुडंट देखील जे बाहेर आहेत त्या सगळ्यांचा एक पाय इंडियात असतो. आता माझा एक स्टुडंट MITत PhD करतो आहे, एक जण बाहेरच्या देशामध्ये PhD करून पोस्टडॉक करतो आहे. पण त्या सगळ्यांचा कल असा दिसतो आहे की नंतर भारतात यायचं आणि भारतात काम करायचं. तरी पण मला असं म्हणायचं की आता या क्षणाला जेव्हा आपण वेल कनेक्टेड आहोत, मुंबई किंवा बेंगलोर किंवा शिकागो किंवा सॅन फ्रान्सिस्को किंवा न्यूयॉर्क, कनेक्टिव्हिटीमध्ये फरक राहिला नाही जो एकेकाळी खूप जास्ती होता. त्याच्यामुळे तिथे बसून जरी की कोणी रिसर्च केला तरी तिथे बसून मी कोलॅबरेट करू शकतो त्याच्याबद्दल. सो कोलॅबरेशन माझ्या मते एक मोठी की आहे सध्या पुढच्या रिसर्चसाठी. तर मी हा ब्रेन ड्रेन आता इतकं खूप सिरियसली घेणार नाही, कारण आज तुम्ही जगात कुठेही असाल तरी, आणि या सगळ्या लोकांमध्ये एक मात्र असतं आणि मी स्वतः त्याच्यातनं गेलो आहे की तिथे जरी असले तरी ते भारताबद्दल विचार करत असतातच. तिथे जाऊन ते आपला एक छोटा भारत पण निर्माण करतात, राईट. तर तिथे बसून पण ते आपल्या इथल्या प्रोफेसराबरोबर किंवा त्यांच्या कलिगबरोबर काम करू शकतात. मग कुठला ब्रेन ड्रेन आला? सर, एक माझा छोटा प्रश्न आहे की आपल्याकडे आपल्या बुद्धिमत्तेचं सगळ्या जगाला आकर्षण आहे. आपली लोक जिथं जातात तिथे चमक दाखवतात, टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर क्षेत्र असतील. आणि सगळ्यात मोठा प्रश्न पण आपल्या इथं आहे, तो आहे बेरोजगारीचा. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या बेसिक एज्युकेशनमध्ये काही आमूलाग्र बदल करण्याची गरज तुम्हाला वाटते का? की कारण भविष्यात रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर जमाना येणार असेल तर आपल्याला नेमकं इथं या बाजूला काय करायला लागणार आहे? बेरोजगारी येणार नाही. जरी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळलो तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॅनेज करायला आपल्याला माणसं लागतीलच, आपल्याला ट्रेनिंग लागेलच. मला असं वाटतं की आपल्याकडचं शालेय शिक्षणाकडे बराच भर दिला पाहिजे. शाळेच्या टीचर्सकडे बराच भर दिला पाहिजे. त्यांना खूप मोटिवेशन, इन्स्पिरेशनची गरज आहे. इनफॅक्ट प्रायमरी शाळा, सेकंडरी, मिडल स्कूल आणि हायस्कूल इथे आणखीन खूप सिरियसली बघितलं पाहिजे. त्याचप्रमाणे ITI आणि डिप्लोमा होल्डर जे इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडे पण बरंच लक्ष दिलं पाहिजे. कारण आपल्याला जेव्हा प्रॉडक्ट्स तयार करायचे तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन तयार करायला ड्रॉईंग काढायला लागेल. रोबोट्स ड्रॉईंग काढू शकत नाही, ड्रॉईंग काढलं पाहिजे, असेंब्ली तयार केली पाहिजे. रोबोट्स थोडंसं मॅन्युफॅक्चर करू शकेल किंवा सिम्पल असेंब्ली करता येईल आहे. पण नवीन थिंकिंग करून फास्ट काय करता येईल अजून, किंवा रोबोट्स तयार करायला पण लागतील ना, शेवटी सेन्सर्स लागतील, त्यांना मॅन्युफॅक्चरिंग करावंच लागेल. त्याच्यातला सिग्नल प्रोसेसिंग सगळं व्हायलाच हवं, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक सिग्नल सगळं व्हायलाच हवं. सो जितकं तुम्ही रोबोट कराल तेवढी क्वालिटी चांगला व्हायला लागेल. पण रोबोट्स तुम्हाला क्वालिटी ॲश्युरन्स वाढायला लागेल, पण तुम्हाला टेक्नॉलॉजी तयार केलीच पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ITI एज्युकेशन, डिप्लोमा इंजिनियर्स हे तयार केले पाहिजे आणि तसेच क्वालिटी इंजिनियर्स तयार करणं फार गरज आहे. आपण सध्या खूप इंजिनिअरिंग कॉलेजेस काढले आहे पण त्यांची क्वालिटी पण मेंटेन करू शकलो पाहिजे. आय थिंक हे बेसिक चेंजेस आपण करतो आहे. पण खूप जास्ती
आता असं झालं की खूप जास्ती इंजिनियर्स तयार झाले पण त्यांना पुढे कळत नाही काय करावं म्हणून. तर त्याच्यामुळे क्वालिटी इंजिनियर्स आणि डिप्लोमा आणि ITI या क्षेत्रात देखील आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. क्वालिटी इंजिनियर्सचा तुम्ही प्रश्न निर्माण केलात म्हणून की आपल्याकडे नेमकं काय प्रॉब्लेम चुकतोय काय, म्हणजे IITतून पासआउट होणारे जे बुद्धिमान मुलं आहेत त्यांच्यासाठीचं एक भविष्य, मोठं स्वप्नवत भविष्य त्यांच्यासमोर आहे. मात्र एका बाजूला आत्ता महाराष्ट्रामध्ये 30,000 इंजिनिअरिंगच्या जागा खाली राहत आहेत, कारण की तिथं कुठलंही एक भविष्य म्हणा किंवा त्यांना कुठलाही संधी दिसत नाही आहे त्यांना समोर. तर नेमकं काय झालं पाहिजे? सो मला मी एक शैक्षणिक क्षेत्रात तज्ज्ञ म्हणता येणार नाही मला, तर मला असं वाटतं की इंजिनिअरिंग क्षेत्राला खूपच महत्त्व दिलं आहे, इंजिनिअरिंग आणि मेडिसिनला. तर याचबरोबर दुसरे इम्पॉर्टंट स्ट्रीम्स जे आहेत ते कॉमर्स आणि आर्ट्स हे देखील फार मला इम्पॉर्टंट वाटतात. मला वाटतं सरकारने मागे सायन्स एज्युकेशनला खूप मदत देऊन आपल्याकडे आता आयझर्स पण तयार झाले आहेत, राईट. आयझर्स म्हणजे बेसिक सायन्सेससाठी पण आपल्याकडे बऱ्याच इन्स्टिट्यूशन्स तयार झाले आहेत आणि त्याच्यामुळे नुसते इंजिनिअरिंग म्हणता बरेच लोक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी स्टडी करायला लागले आहेत आणि तिथंही आता क्वालिटी बेसिक सायन्स प्रॅक्टिसिंग सायन्स करायला लोक MSc PhD करायला लागले आहेत. पण मला असं वाटतं की आपल्याकडे कॉमर्स या फील्डची खूप गरज आहे आणि तशीच आर्ट्स या फील्डची खूप गरज आहेत. पुष्कळदा मी बघितलं की इंजिनियर्सचं कम्युनिकेशन खूप पुअर असतं, त्यांना बोलता देखील येत नाही, नीट व्यवस्थित लिहिता येत नाही, त्यांना इंटरप्रिट करता येत नाही, त्यांना प्रेझेंटेशन्स करता येत नाही. कॉमर्स फायनान्सची गरज खूप जास्ती आहे, त्यांना बॅलन्स शीट कळली पाहिजे, त्यांना क्षेत्रामधलं मर्जर ॲक्विजिशन या गोष्टी कळायला हव्यात, फायनान्स काय म्हणतात एक्सपेंडिचर्स कसा करायला पाहिजेत किंवा पर्चेसिंग प्रोसिजर कशा हव्यात. त्याचप्रमाणे आर्ट्स या क्षेत्रामध्ये जशा IITs आपण स्थापित केल्या आहेत किंवा जसं आयझर्स केले आहेत तसं मला वाटतं कॉमर्ससारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये, कॉमर्ससारख्या फील्डमध्ये किंवा आर्ट्ससारख्या फील्डमध्ये पण IIT इक्विव्हॅलंट इन्स्टिट्यूशन नाही करू शकत का आपण? या अशा आपल्याकडे कमी आहेत, कॉलेजेस आहेत आपल्याकडे, पण नाही असं नाही. पण आता कॉमर्स कॉलेजमध्ये मुंबईचं म्हणायचं तर आपल्याकडे मला वाटतं दिल्लीला श्रीराम कॉलेज असेल आहे किंवा आर्ट्समध्ये असेल तर आपल्याकडे झेवियर्स आहे किंवा मुंबईला अगेन सेंट स्टीफन्स वगैरे आहेत. असे कॉलेजेस जे आहेत, असे जर आणखीन मोठे इन्स्टिट्यूशन किंवा भरपूर इन्स्टिट्यूशन तयार केलेत तर आर्ट्स फील्डमध्ये पण रिव्हॉल्युशन येऊ शकेल आणि कॉमर्स फील्डमध्ये पण रिव्हॉल्युशन येऊ शकेल. मुख्यतः उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतात किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी, तर त्यांच्यामध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा सर्जनशीलता वाढवली पाहिजे, संशोधन वृत्ती वाढवली पाहिजे असं आपण वारंवार म्हणतो. आता तुम्ही स्वतः संशोधनाच्या क्षेत्रात काम करता आहात, तर तुम्हाला काही अशा कमतरता जाणवल्या का की ज्या कमतरता कमी करण्यासाठी किंवा संशोधनाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं अजून काही करणं गरजेचं आहे? म्हणजे प्रत्येक गोष्ट शासन करू शकत नाही या बऱ्याचशा गोष्टी, कारण प्रत्येक गोष्टीला एक मेंटॉर असतो. जेव्हा आपण रिसर्च करतो तिथे मेंटॉर पण असतो. तर मला फक्त एवढंच जाणवतं की नवीन संशोधनमध्ये हँड्स ऑन वर्क असलं पाहिजे, त्यांना हाताने पण काम करतं. इंजिनिअरिंगमध्ये मी म्हणतो आहे बेसिकली की पेपर वर्क न करता आपल्याला एक्सपेरिमेंट्स करता आले पाहिजे, आपल्याला फॅब्रिकेशन करता आलं पाहिजे की आपल्याला ते युनिट 3 डायमेन्शनमध्ये दाखवता आलं पाहिजे. माझा स्वतःचा भर हा जास्ती या कार्यामध्ये आहे. पण प्रत्येकाचा वेगवेगळा प्रोफेशन असू शकतं, वेगवेगळं स्पेशलायझेशन असू शकतं. मला असं वाटतं की 2 गोष्टी मला वाटतात या गोष्टीसाठी मी जास्ती स्ट्रेस करेल की जास्तीत जास्त हँड्स ऑन वर्क व्हायला पाहिजे. म्हणजे केवळ पेपरमध्ये न दाखवता मला प्रयोग करून दाखवा, मला डेमॉन्स्ट्रेशन दाखवा, प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट दाखवा. दुसरं मला इम्पॉर्टंट हा वाटतं की रिसर्च करायला हवा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे संशोधन करायला हवं, पण संशोधनाचा प्रॉब्लेम मला इंडस्ट्रीत नाही यायला हवा. कारण आजकाल म्हणजे मला जो कन्व्हिनियंट वाटतो तो रिसर्च न करता, माझ्या PhD स्टुडंटला तो ऑफर न करता, जी गरज आहे आत्ता इंडस्ट्रीमध्ये ती जर गरज मला इंडस्ट्रीतनं मिळाली तर त्याच्यावरती मी रिसर्च फोकस करून, म्हणजे उद्या जेव्हा मी 4-5 वर्षानंतर जेव्हा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करेल तयार, तर ते घ्यायला इंडस्ट्री तयार हवी. तर माझा क्लायंट पण तिथे इन प्लेस हवा की मी सोल्युशन केल्यानंतर त्याचं सोल्युशन अडॉप्ट करायला इंडस्ट्री तयार आहे. सो तो प्रॉब्लेम पण त्या क्षेत्रातला हवा, त्याला क्लायंट हवा, इंडस्ट्री त्याला इंटरेस्टेड हवी. आणि ॲज फार ॲज पॉसिबल इंडस्ट्री पहिलेपासून जर माझ्याशी जोडलेली असेल, त्यांना जर कळत असेल तर ते सगळ्यात चांगलं राहील. या गोष्टी 2-4 गोष्टी आपण जर करू शकलो तर त्याचा खूप फायदा होईल. नाही, याच्यामध्ये मी जे संशोधन करतोय ते स्वीकारण्यासाठी इंडस्ट्री तयार असली पाहिजे का इंडस्ट्रीला जे हवंय तसं संशोधन मी केलं पाहिजे,
हा माझा एक प्रश्न. आणि त्याला दुसरा उपप्रश्न, तुम्ही गेल्या 15 वर्षामध्ये काय स्थिती बघताय एकूण आपल्याकडे रिसर्चच्या बद्दल? म्हणजे फार ते उपेक्षित म्हणता येईल असं क्षेत्र आहे. रिसर्चच्या क्षेत्रामध्ये भारताची आजची जी स्थिती आहे ती तुम्हाला किती आशादायी वाटते? तर तुम्ही पहिला प्रश्न म्हटल्याप्रमाणे माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट देखील इंडस्ट्रीकडनं यायला हवा. मी सोल्युशन तयार केल्यानंतर प्रॉब्लेम पाहायला नको, मी प्रॉब्लेम पाहून सोल्युशन तयार केलं पाहिजे. हा व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मला इंडस्ट्री रिलेशन हवं आणि माझा इंडस्ट्रीची सहवास पण हवा, की त्यांना मी भेटतो आहे, त्यांच्याबरोबर कन्सल्टिंग वर्क करतो आहे आणि इंडस्ट्री आणि मी दोघेही तयार हवे तो त्या प्रॉब्लेममध्ये रिसर्च करायला. म्हणजे इंडस्ट्रीला तो प्रॉब्लेम बिलकुल हवाच हवा, तरच मी जायला पाहिजे. पण त्यांच्याशी बोलून मी आपण एक कसं संशोधन करायचं हे देखील इंडस्ट्रीला पहिलेपासून जर कॉन्फिडन्समध्ये घेतलं तर माझं सोल्युशन माझ्या लॅबोरेटरीमध्ये न राहता तिथून ते बाहेर पडून त्या इंडस्ट्रीत जाऊ शकेल. हे पोटेन्शियल हवं आणि हे फार इम्पॉर्टंट आहे, हा मला वाटतं. दुसरा प्रश्न तुम्ही म्हटला की रिसर्च पुढे कसा डेव्हलप होतोय. मला वाटतं नाही, माझा प्रश्न असा होता की एकूण आपल्याकडचं रिसर्च, माझा प्रश्न असा होता की रिसर्चच्या बाबतीमध्ये आत्ता आपल्याकडची जी स्थिती आहे त्याच्याबद्दल तुम्ही किती आशादायी आहात? कारण एक साधारण 20-25 वर्षांपूर्वी दिलीप साळवे म्हणून होते, ज्यांचं एक पुस्तक होतं नॉनसेन्स ऑफ इंडियन सायन्स, आणि त्यांनी आपल्याकडच्या रिसर्च इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये कसं म्हणजे ते पांढरे हत्ती आहेत आणि तिथं काहीच फारसं घडत नाही, तिथं रिसर्च फार होत नाही. कारण एकदा सरकारी नोकरी मिळाली की लोक ऐशोरामी किंवा निवांत होऊन जातात. या उलट श्रीराम इन्स्टिट्यूटसारख्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत जिथं तुम्ही पेटंट जितके घ्याल तेवढं तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणूया किंवा ते एक आर्थिक उन्नती करण्यासाठी तुम्ही रिसर्च करणं अनिवार्य होऊन जातं आणि तिथं रिसर्च जास्त मोठ्या प्रमाणात होतं. कारण तिथं तुम्हाला रिसर्च करण्याला गत्यंतरच नाही आहे, अशी स्थिती होती. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्थात 15-20 वर्षांपूर्वीच्या आहेत. आज जी स्थिती आहे रिसर्चच्या बाबतीत आपल्याकडची, त्या बाबतीमध्ये तुम्ही कितपत समाधानी आहात? तुम्हाला बदल होताना दिसतोय का? रिसर्चच्या बद्दलचा ओढा तरुणाईमध्ये वाढताना दिसतोय का? तर मी या बाबतीत सांगेल की मी नेहमी आशादायी असतो आणि मी बराच ऑप्टिमिझममध्ये बिलीव्ह करतो. मला नेहमी चित्र चांगलं वाटतं आणि चांगलं दिसतं. याचं कारण असं की माझ्या दृष्टीने मी आत्ता डीन R&D या पोझिशनमध्ये आलो आहे. मी पहिले स्टार्टअप बघायचो, तिथे देखील मी बघितलं आहे चित्र बदलताना. 2012 ते 2018मध्ये मी चित्र बदलताना बघितलं आहे. आणि इथे आल्यानंतर मी स्वतः इंडस्ट्रीमध्ये आल्यामुळे मला असं दिसतं की इंडस्ट्री अकॅडेमिया एकमेकांमध्ये पहिले ट्रस्ट मुळीच नव्हता, तो ट्रस्ट वाढतो आहे. तर जास्तीत जास्त इंडस्ट्री पुढे यायला लागलं आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रीला गत्यंतर नाही, इंडस्ट्रीला इनोव्हेशन करणं मस्त आहे, इंडस्ट्रीला पेटंट असणं मस्त आहे. पण इंडस्ट्रीला एवढं सगळं करायला वेळ नाही आहे. इंडस्ट्रीला एक वेगळं रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिट करून तिथे 100 इंजिनियर्स देऊन त्यांना सॅलरी देणं मस्त नाही आहे, इतकं पॉसिबल नाही त्या लोकांना. तर ते अशा इन्स्टिट्यूट लाईक IITs किंवा अन्य इन्स्टिट्यूट जिथे रिसर्च चालत असेल, जिथे स्पेशलाइज माणसं आहेत, त्यांना बरोबर घेऊनच त्यांना जावं लागेल. कारण इथे लोकांना हे करता येईल, त्यांना आणखीन डेप्थमध्ये जाऊन तो रिसर्च करता येईल. त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांच्याकडे स्टुडंट्स आहेत, त्यांच्याकडे अदर एक्सपेरिमेंट्स आहे किंवा कलिग्स आहे, वेगवेगळ्या विषयातली माणसं आहेत. आता आमच्याकडे 700 प्रोफेसर्स आहेत. असा एक पण एरिया नसेल की ज्याच्यात आमच्याकडे स्पेशलाइज माणसं नाही. लिटरली फक्त ते इंडस्ट्रीने टॅप करायला पाहिजे. बरेच वेळा आमच्याकडे प्रोफेसर स्वतः इंडस्ट्रीकडे जात नाहीत. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे बरेच जण आपल्याकडे स्वतः लॅबमध्ये काम करत असतात आणि दे आर हॅपी जनरली. तर ती आउटरीच करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. माझ्या डीन R&D ऑफिसमध्येच आम्ही सगळ्या पेटंट्सची लिस्ट आहे आमच्याकडे आणि आम्ही स्वतः प्रोॲक्टिव्हली इंडस्ट्रीला अप्रोच करतो आहे, करण्याचा प्रयत्न करतो आहे की बघा हे आमच्याकडे पेटंट्स आहेत, तुमच्याकडे याची गरज आहे का, किंवा तुमच्याकडे काय गरज आहे ती सांगा. आणि आमच्याकडे कुठे असे लोक आहेत का ज्यांनी पेटंट फाईल नाही केले पण लॅबमध्ये त्यांच्याकडे ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत. इनफॅक्ट आम्ही आता विचार करतो की अशी आपण एजन्सीबरोबर काम करायचं का जे आमचं रिसर्च लॅबमधलं आहेत. बरेचसे प्रोफेसर पब्लिश करतात, ते पेटंट पण करत नाहीत कारण त्यांना तेवढी आवड नसते, तर त्यांना पब्लिशिंग करायला आवडतं. पण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी असते, त्यांच्याकडे नो हाऊ असतं. पॉसिबली हे मॅच मेकिंग जे आहे त्याच्यात आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे असं मला वाटतं. बरेचसे प्रोफेसर स्वतःबद्दल बोलू शकत नाहीत आणि ते बोलत पण नाहीत. ते काय म्हणतात त्याला टॉमटॉमिंग करू शकत नाही, मार्केटिंग करू शकत नाही, इंडस्ट्रीला जाऊन भेटत नाहीत.
तर हे मॅच मेकिंग व्हायला पाहिजे. पण ही परिस्थिती मी IIT-बद्दल बोलेल आणि असं म्हणणार नाही की ही परिस्थिती सगळीकडे आहे. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण असू शकेल आहे, पण बाकी इन्स्टिट्यूटमध्ये असेल की नाही याची मला शंका आहे, पण ती व्हायला हवी. जर आपण IITs आणखीन चांगले रिसर्च एक्सपिरियन्सेस देऊ शकू, बेसिकली काय म्हणतात त्याला, जर असा एक्सपिरियन्स सगळ्यांना शेअर करता आला मला, तर रोल मॉडेल दाखवू शकू तरच पुढचा माणूस उद्युक्त होतो, पुढचं कॉलेज आणि पुढचे प्रोफेसर्स देखील उद्युक्त होऊ शकतात. तर मी आज फॉर एक्झाम्पल बऱ्याच बिझनेस इन्क्युबेटर जाऊन सांगू शकतो की तुम्ही काय काय करावं, कारण माझा त्याला बराच एक्सपिरियन्स आहे, तो शेअर करतो, तिथले लोक देखील तयार असतात करायला. तसंच जर आम्ही आणखीन करून दाखवलं तर नॅचरली त्याचा फॉलबॅक इफेक्ट सगळीकडे जातो. सर, आपलं संशोधन कायमच देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी काम करणारं संशोधन राहिलेलं आहे. आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो की फ्रंटलाईन वर्कर्सची चर्चा होते, त्यांचं योगदान निश्चितच मोलाचं आहे, महत्त्वाचं आहे. डॉक्टर्स असोत, नर्सेस असोत, इतर मेडिकल स्टाफ असोत, पण संशोधनाच्या माध्यमातून तुमच्यासारखी मंडळीसुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहतात, नवनिर्मिती करतात, ज्याचा अर्थातच संकट काळामध्ये फायदा होतो. आपले सर मनापासून आभार. आपण वेळ दिलात आणि सविस्तर गप्पा मारल्यात, खूप साध्या सोप्या पद्धतीनं अनेक गोष्टी समजावून सांगितल्यात. मनापासून आभार सर. थँक्यू सो मच. नमस्कार. इथे बोलायला. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.